1 फरवरी 2025 गणेश जयंती की शुभकामनाएं। मैं आशा करता हूं कि पब्लिक यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा भीड़ लगाएं, क्योंकि सब भक्तों का गणपति बप्पा का आशीर्वाद प्राप्त हो। जय श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पांचा हार्दिक शुभेच्छा। अच्छा अभी निकोला सबका आरती करा। हे का हे का सका हे का हे नाही करा तिने काही ठेवा ठेवा एक दिवस ठेवा एक दिवस तू जर एक हातात मी हो का इथे ठेवा एक मध्ये देऊ आणि आरती चालू करा। सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी नगे महाभक्ताची जय माते मन कामना पूर्ती चंदनाची ओटी कुमकुम केसरा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव। कपूर गौरम करुणावतारम संसार सारम बुद्धगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भगवन् भवानी सन्नमामि। घालील वरदान चरणं तुम्हें माता पिता तुम्हें बंधु सता तुम्हें विद्या संत देव। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। काका आज गणपती संकट चतुर्थी, तर मावशी 2 शब्द बोला ना तुमच्या, म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की आपल्या भारतामध्ये काय काय बदल झाला, तुम्ही 2 गोष्टी सांगू शकता। मोदी साठी सांगा की त्यांनी काय काय कामं केलेले काका नाही तुम्ही सो आपलं चॅनल आहे। चतुर्दशीला गणेशाचा जन्म झालेला आहे। थोडं मोठं बोला काका, पुढे या, बोला 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 करा। माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झालेला आहे, गणेश जयंती आहे। आणि आपल्या मोदी साहेबांनी काय काय कामं केली हे पण सांगा तुम्ही काका, म्हणजे जे भारताला जे कामं केलेले ते सांगा, कारण ते हो 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 यस यस काका हो बोला 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 काही हरकत नाही। कारण जसं अयोध्यामध्ये राम मंदिर झालं, मराठ्यांसाठी सर्व सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास केला त्यांनी, म्हणजे असे की नागरिक आहे की त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे लागत नाही, पण त्यांनी गोरगरिबांसाठी खूप चांगले कामं केलेले। सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास काका, मी एक राजकीय म्हणून बोलत नाही काका, माझ्या स्वतःच्या यूट्यूबवर चॅनल आहे। सामान्य कार्यकर्ता, माझं नाव नितीन बोचरे, मी नाशिकमध्येच राहतो, निफाड तालुका माझं गाव आहे। पण जे मोदी साहेबांनी जे कामं केलेले त्यांच्यासाठी माझी नोकरी सोडलेली, मी फक्त
धार्मिक कामं करतोय, स्वतः मी संन्यासी काका. हो. तुम्ही सांगा, तुमचे विचार सांगा. तुम्ही ही आरती जी केली ही कशासाठी केली आणि कासाठी केली, आणि तुम्हाला का वाटतं की आपण ही आरती केल्यानं आपल्याला काय भेटेल? विनायक प्रत्येक जण प्रत्येकासाठी मागत असतो. मी रोज फक्त हे संकटचे हो यस यस काका पण काही वर्षापासून इथे विनायक चतुर्थी बरोबर. कर. संकट दूर होऊ हा. या विषयावर संकट हा होण्यासाठी आणि गणपती शिवाय कुठलंही कार्य व्यवस्थित पार पडत हो नाही. काकू बरोबर बरोबर. आणि कुठलीही पूजा असली तर आपण आधी गणपतीलाच निमंत्रण करतो. आद्य दैवत आहे ते आज हो हो आपलं आपलंच नाही तर पूर्ण भारताचं आद्य दैवत काकू आहे. काय माहिती का, बाबा गणपती बाप्पा हे सर्व देवाचे देवता आहे. म्हणजे देवाधिदेव. हो यस यस गणपती बाप्पा बरोबर. आहे. संकट दूर करतात ते. आणि सर्व संकट दूर करतात आणि मला त्यांचा खूप अनुभव आहे. आणि आज माझ्या चतुर्थीला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. अच्छा अच्छा अच्छा. मावशी तुमचं शुभ नाव? अलका पाकले. अच्छा, तुम्ही नाशिकमध्ये राहतात का? नाही, आम्ही आधी औरंगाबादला होतो. आम्हाला येऊन आता 4 महिने झाले. आणि काका पुढे सर्व्हिसला होते? काका औरंगाबादला वाळूजला सर्व्हिसला होते. अच्छा, अच्छा, पण अच्छा, आमचा अच्छा. मुलगा इथं 10-12 वर्षापासून इथं असल्यामुळे आम्ही हा. इथं शिफ्ट झालो. अच्छा अच्छा. आणि दादा मला एक सांगायचं आहे, या आजी आमच्या ज्या रोज सकाळी 6 वाजता येऊन इथं बाबांचं गणपती बाप्पांचं मंदिर साफ स्वच्छ करून रोजची ते देखभाल आणि रोजची पूजा करतात. आजी 2 शब्द बोला. तुम्ही बोला असं असं. मी काय नाही बाबा, काय नुसती शिवाजी करायचं ते करते, काहीच नाही बाबा. हां, अजून तुम्हाला सेवामधून काय भेटतं ना? हा लोक म्हणले भाजी. हां हां तुम्ही बोला सर. मैं इधर पुजारी हूँ गणपति मंदिर का. मैं नियमित 5:30 बजे इधर आता हूँ मंदिर पे, पूजा पाठ करता हूँ, आरती करता हूँ, उसके बाद अपने ड्यूटी को चला जाता हूँ. अच्छा संध्याकाळी 5:30 बजे है तो लोगों की सेवा करता हूँ, अच्छे बात बताता हूँ. इसलिए गणपति पप्पा की जय. जय. अंकल ऐसा करो मेरे को बात करने का थोड़ा. संकट चतुर्थीच्या पूर्ण विश्वाला, पूर्ण परिवाराकडून, या विश्वाकडून लाख लाख शुभेच्छा. या ज्या बाप्पांनी जे विश्व घडवलेलं आहे त्याच्यासारखे साईबाबांच्या अवतारात येणारे जसे नरेंद्र मोदी साहेब झाले, योगी आदित्यनाथ झाले, जे 500 वर्षापासून जे छोटं राम मंदिर होतं आज भव्य राम मंदिर केलं. हे फक्त आपल्या मोदी साहेबांनीच केलेलं आहे. आणि मी राजकीय क्षेत्रातून बोलत नाही. जे कामं दिसतात ना हे लाखो करोड लोकांना दिसतात. त्याच्यामध्ये मुसलमान असू, हिंदू असू, शीख असू, साई असू, सर्वांनी मिळून ते राम मंदिर तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त मोदी साहेबांचे सर्वांचा आशीर्वाद त्याच्यामध्ये भेटलेला आहे. म्हणून आज तिसऱ्यांदा आपले पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदी साहेब झाले. आणि माझा विश्वास आहे आता जे 8 फरवरी जे पहिला महिना दुसरा महिना जो चालू आहे त्याच्यामध्ये केजरीवालचा आउट होणार आणि फक्त तिथं आपली बीजेपीचं सरकार येणार. याच्यासाठी मी गणपतींना पण साकडं घालण्यासाठी आलेलो आहे. आणि एक माझी इच्छा आहे मित्रांनो, जे केंद्रामध्ये मोदी साहेब यावं म्हणून मी प्रार्थना पण केली होती, पाययात्रा पण केली होती. त्र्यंबकेश्वरला भोलेबाबांचं मंदिर असू, त्याच्यानंतर आमचं अंजनेरीचं देवस्थान बजरंग बली असू, त्याच्यानंतर आमचं शिर्डीचं साईबाबांचं मंदिर असू, किंवा माझी आई सप्तशृंगी माता आई जे दर्शनाला पायी जाताना सुद्धा मला खूप अनुभव आला की आई खूप काही भरून देते. आणि तिचा आशीर्वादाने मला विश्वास आहे प्रत्येक राज्यामध्ये फक्त आमचं कमळ येणार. आणि मी ते प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त प्रयत्न केला म्हणून मी मुंबईला पण गेलो, पण माझी भेट झाली नाही शिंदे साहेबांसोबत. पण मी आज प्रयत्न करून सांगतो, मी विखे पाटलांच्या आशीर्वादानं आणि विश्वाच्या आशीर्वादानं मी मोदी साहेबांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमध्ये पूजा घालणार आहे. आणि त्याच्यानंतर अंजनेरीचा सुद्धा पूजा घालणार आहे, जिथं बजरंग बलीचा जन्म झालेला आहे. ती एक आमची अंजनेरीची मी पदयात्रा केलेली. तसंच शिर्डीला साईबाबांना सुद्धा मी पदयात्रा केलेली. माझी इच्छा राहिलेली ते केंद्रात आले, सर्व जनतेचा आशीर्वाद भेटला, सर्वांचा आशीर्वाद भेटून मोदी साहेब केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. फक्त एक इच्छा राहिलेली, बाप्पा माझी तेवढं स्वप्न माझं पूर्ण करा. आणि मला एकदा का होईना फक्त मोदी साहेबांसारखं, रामासारखं, लक्ष्मणासारखं दर्शन होऊ द्या. कारण का ते येणारे एक देवाचा एक अवतार आहे. कारण म्हणतात ना लोक चांगले असते तर लोक ओढणारे पण खूप सारे असतात. मग आपण त्या विचार करायचा नाही, फक्त सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. म्हणून मित्रांनो काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सरकार से विनती है कि ये दहेज प्रथा बंद करना चाहिए पब्लिक का. ये दहेज प्रथा बंद होना चाहिए. हर सरकार से ये मेरा रिक्वेस्ट है कि ये दहेज प्रथा बंद होना चाहिए शादी के लिए, देश का देश के लिए. हाँ 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 हाँ. क्योंकि
आजकल दहेज बहुत ज्यादा एक मांग है हर जगह। हाँ हाँ कोई लड़की देना नहीं चाहता है किसी को, हाँ हाँ। इसलिए मैं अनुरोध करता हूँ कि ये प्रथा बंद होना चाहिए। अंकल, आपका कहने का मतलब ये जो शादी होती है, हाँ। शादी के लिए जो दहेज लेते हैं लोग, हाँ। वो बंद होना चाहिए। बंद होना चाहिए। कुछ तो कुछ ऐसा पाबंदी मोदी ने लाना चाहिए। लाना चाहिए। क्योंकि जैसे राम मंदिर बना हाँ। अयोध्या में, उसके बाद 3 तलाक हटा, हाँ। ऐसे कुछ लोगों के लिए वो अच्छी नौकरी भी ला रहे, सब कुछ अच्छा करे, तो ये भी शादी का भी दहेज बंद होना चाहिए। बंद होना चाहिए। हाँ, हाँ। और कुछ कहना चाहते हो? इसलिए मैं कहना चाहता हूँ मावशी, कि पब्लिक जागृत हो इसके लिए। हा हा. मावशी, तुम्हाला आज संकट चतुर्थी काय बोलायचं आहे का? काय नाही, परमेश्वराला तेच सांगणे, गणेशला, नाही, नाही. गणपतीला, इष्टविनायकाला, सगळ्या काय नाही देवांना, ते. सगळ्यांना सुख समृद्धी हे मिळो, शांती हे सब मिळो, सगळ्यांचं आपल्या कल्याण कंट्रीत करो. कोठ्या कोठ्या तुम्हाला लाडकी बहिणींचे पैसे भेटले का? हो भेटले. आणि मोदी साहेबांनी काय म्हणजे एक लाडकी बहिणीसाठी काय काय केलं हे पण सांगा. त्यांनी खूप केले, पण आता कसं आहे, काही काही बायांना प्रश्न पडला आहे की बंद करा का चालू ठेवा. ते खूप प्रश्न खूप अवघड झाले हा, हा, हा. स्त्रियासाठी. नाही, पण तुम्हाला असं काय अशी अडचण काय का? तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय काय खर्च आहे, कसा खर्च आहे, तुम्ही कसं राहतात, काय राहतात, तुम्हाला कसं हप्ता आहे किंवा भाड्याने राहता का, हे पण तुमचा अनुभव नाही, सांगा. आमचं स्वतःचं आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझा मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, आमचा सगळं परिवार एकदम सुखी. मला काहीच नको. परमेश्वराला एवढीच प्रार्थना करायची आहे, गणपतीला सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. पण मोदी साहेबांनी जे कामं केलेले त्याच्यासाठी तुम्हाला 2 शब्द तुम्ही सांगू शकता? मोदी साहेबांनी खूप छान कामं केले, सुंदर केले, चांगले केले, पण एकच अवघड झालं की खूप महागाई वाढली. याच्याकरता त्यांनी थोडंसं तरी रिस्क घ्यायलाच पाहिजे, कारण साधारण माणसं शक्य नाही एवढं पुढं जायचं. मावशी, मी तुम्हाला एक सांगू का? मी तुमच्या मुलासारखा आहे. हो बोला. मी 2014 पासून मोदी साहेबांचा खूप मोठा भक्त आहे. माझ्यासारखे लाखो भक्त आहे. हे महागाई ही तुम्हाला आत्ता दिसती, पण याच्या अगोदरची 14 अगोदर महागाई नव्हती का? त्या टायमाला तुम्ही सरकारवर काही करत नव्हते का, बोलत नव्हते का? सांगा बरं. नाही, पण मग तसं आता कसं आहे, साधारण माणसाची खूप फजिती आहे. कारण साधारण माणसाने काय करावं हेच कळत नाही. कारण एवढी मागे झाली, त्याच्याला 2-3 लेकरं असले, एवढं कसं शक्य आहे? हा, हा, हा. कारण पगार कमी आहे, कंपन्याचे लॉस होतात, हा, हा, वेळेवर हा. पगार मिळत नाही, मग कसं करावं ते काहीच कळत नाही. अच्छा. पण तुम्हाला मोदी साहेबांनी जे कामं केलेले ते तुम्हाला बेस्ट वाटतात? ते छान केले, त्यांनी खूप कामं केले, सुंदर केले, सगळीकडे अच्छा. व्यवस्था केली. नाशिक तर खूपच छान केलं त्यांनी. आणि आता आपल्याकडे कुंभमेळा आहे, त्याच्यामुळे सगळी सोयता एकदम छानच करणार आहे. अंकल, आप एक फोन पकडून मैं थोड़ा बात करने बोला आता. मावशी या. मावशी मध्ये बात करू. तेच म्हटलं मध्ये येते. मावशी, आजी, तुम्हाला काय बोलायचं आहे का? मोदी साहेबांविषयी, गणपती दत्तांविषयी काही बोलायचं आहे का? 2 शब्द. म्हणजे तुम्हाला कसा अनुभव आला, काय अनुभव आला? 2014 पासून कसे कामं झाले, किंवा आपल्या गणपती बाप्पांचे यांनी कसे कामं होत गेले हे पण तुम्ही सांगा. कारण देवाचे अवतार तुम्हीच देव आहे. बदल कसे होत गेले हे तुम्ही त्यांना सांगा. हा, सांगा ना मावशी, सांगा ना. पण याच्या अगोदर पण तुम्ही ज्या पण सिटीमध्ये राहत असाल तर मोदी साहेबांनी कसे कामं केली? मोदी साहेबांनी एकदम छान कामं केले, बोला. सगळ्यात एकदम चांगले कामं केले मोदी साहेबांनी. कुठे म्हणजे कोणाला या मग आजी. सर्वांना धरून चालले, जाती धर्म भेदभाव काहीच ठेवला नाही, सर्व समभावप्रमाणे राहिले. आणि जी लाडकी बहीण जी योजना आहे हां. त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या सुनाला भेटले का? नाही, आम्ही केलेलंच नाही. अच्छा. आम्ही केलेलं नाही. ओके. त्याच्यामुळे आम्हाला- म्हणजे मोदी साहेबांनी जे कामं केलेले ते खूप चांगले कामं चांगले कामं केलेले. केलेले. मी खूप साधा कार्यकर्ता आहे. मी 2014 पासून आजी मोदी साहेबांचा मोदी बघते. हो काय? हो, माझं स्वप्न होतं की ते केंद्रात आल्यानंतर त्यांच्या हस्ते अंजनेरीला पूजा घालायची, त्र्यंबकला पूजा घालायची, वणीला पूजा घालायची, शिर्डीला पूजा घालायची. त्याच्यासाठी मी काही व्हिडिओ बनवतोय. हो. म्हणून तुम्हाला विचारलं की मोदी साहेबांनी कसे कामं मोदी केले. साहेबांनी चांगले कामं केले. गणपती बाप्पा पण जे इच्छा असेल मनात ती इच्छा पूर्ण करतो. हे गणपती- दिल्लीमध्ये तुमच्यासारख्या बहिणींचा आशीर्वाद मोदी साहेबांना भेटू आणि परत 8 फरवरीला आपले मोदी साहेब केंद्रामध्ये आलेच आहे. दिल्लीमध्ये बीजेपी सरकार स्थापन होऊ असा पण आशीर्वाद द्या त्यांना. बरं. बस तुमचा आशीर्वाद म्हणजे त्यांना खूप मोठं पुण्य भेटेल. तुम्ही आजी, पण पुन्हा निवडून या, आम्हाला असंच पुन्हा घडोघडी सगळे सांगत जा. सगळी तुमच्याकडनं पण माहिती पण मिळते. एक देवाचाच अवतार आहे हे आम्हाला बरोबर पण आहे. समजत आहे.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मावशी तुम्ही बोला आता. बोला क्या? बोला बोला मावशी काय बोला. बोलू? तुम्हाला काय बोलायचंय मग तुम्ही मोकळं बोला. मोकळं बोला. तुम्ही माझी कशाबद्दल? म्हणजे मोदी साहेबांनी काय कामं केले, राम मंदिर कसं तयार केलं हो. किंवा सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास त्यांनी कसं सुरुवात केली. महिलांसाठी हो चांगलं. हे तुम्ही सांगा त्यांना सांगा. चालू महिलांसाठी आहे. चांगलं झालं टीव्हीवर चालू आहे मी मी चॅनलवर सांगितलेलं ती. तुम्ही बोला. महिलांना 1500 रुपये देऊन म्हणजे जे महिलांना सहकार्य केलं ते खूपच चांगलं केलं आहे. तुमच्या पायाचं मला या ताईंनी या मावशींनी मला त्यांच्या पायाचं सांगितलं होतं. मी एक ते पॅरालिसिस पेशंट आहे. खूप साऱ्या ठिकाणी या ताईंनी प्रयत्न केले. मोदी साहेब खूप साऱ्या ठिकाणी ताईंनी प्रयत्न केले. पण काय आहे, एक मिनिट आजी त्यांची काठी आणा बरं. त्या आजी ताईंची काठी आणा. आज त्यांना जो सहारा पाहिजे ना तो सहारा आज त्यांना नाही आहे. तर अशा महिलांसाठी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेची चालू केलेली अशा महिलांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी योजना आणा की त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करू शकतो आपण. आणि मला काय माझ्यासाठी पाहिजे नाही. मी जी नोकरी सोडली माझ्यासाठी सोडली नाही. मी अशा महिलांसाठी अशा जनतेसाठीच मी सेवा करायसाठी माझी जी नोकरी सोडलेली. असे पण काही कार्यकर्ते BJPचे की ते फक्त कमवण्यासाठी नाही तर काहीतरी देण्यासाठी बसलेले. जसे आमचे लाडके भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. आज चांगले चांगले देश त्यांना मोदी इज अ ग्रेट, मोदी इज अ ग्रेट, मोदी इज अ बॉस असे म्हणतात. अशा आमच्या काही लाडकी बहीण योजना आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये अशा खूप साऱ्या ठिकाणी की फक्त मोदी साहेबांनाच भाऊ मानतात. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप छान छान कामं केलेली. आमच्या शिर्डीमध्ये विखे साहेब पाटील, राधाकृष्ण विखे साहेब पाटील आयल्या नगर नाव ठेवलं गेलं त्यांच्यामुळे. आज त्यांच्या पायामुळं आज संभाजीनगर नावामुळं ठरलं गेलं औरंगाबादचं. हे ज्या गोष्टी घडताय ना हे खूप छान छान गोष्टी घडताय. म्हणून ताई मावशी बोला तुम्ही अजून बोला. 1-2 शब्द बोला तुम्ही बोलायचं मावशी. तुम्हाला पैसे भेटले का लाडकी बहीण योजनेचे? आपल्याला काही भेटले नाही. हा, आपण अजून? केलंच नाही कागदपत्र हा. त्याच्यामुळे मला भेटले पण आणि नाही. आम्ही मला केले फक्त नाही. ही सेवा करायची करते. पण कामं कसे केले 65च्या पुढे मोदी साहेबांनी जे कामं जसे केलेले. आता जसं राम मंदिर तयार झालं. लोक फक्त जेव्हा उत्सव असतो तेव्हा लोक देवाची आरोप करतात मागण्यासाठी. तेव्हा मला हे दे मला ते दे. पण तुमचा अनुभव सांगा तुम्हाला कसा वाटतो. तुमचा अनुभव सांगा मग तुम्हाला कसा वाटतो. चांगला वाटतो आहे हा. आणि मोदी साहेबांनी चांगलं काम केलं. बरं ठीक आहे चालेल. थोडं अजून सहकार्य केलं तर आमच्या आपल्याला बरंच होईल आहे की नाही? मावशी तुमच्या सरकारचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ना आम्ही सेवा करण्यासाठी बसलेलो नाही तू आहे. धडपड करतोस आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. तुमचा आशीर्वाद आहे मावशी. हा आशीर्वाद मोदी साहेबांना खूप महत्वाचा आहे. कारण हाच आशीर्वाद तिसऱ्यांदा त्यांना भेटलाय. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच कारण ते विघ्न हरताय. ते विघ्न दूर करून सर्वांना आनंदित ठेवतात. स्वतः दुःखी होतात पण सर्वांना आनंदित ठेवतात. म्हणून गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. या विश्वाचं दुःख दूर करून या विश्वाला आनंदित ठेव एवढीच इच्छा शुभेच्छा. हर हर महादेव. जय महाकालेश्वराय. नमो नमः. गणपतीच्या आमच्या परिवाराकडून या विश्वाच्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. मोदी साहेब तुमचं सरकार हे प्रत्येक राज्यात येणार कारण सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो आहे ना हा जो फटाके हा तुमच्या त्यांच्यातच फुटणार आणि प्रत्येक ठिकाणी फक्त आपलं कमळच फुलणार. कारण का तुमच्या नावाचंच मोदी आहे. जय श्रीराम. जय अंकल आप बोलो एक बात. आप कुछ बोलो. जय श्री राम. हर हर महादेव. देव तुम्ही माझ्या उपेंद्र नगर गणपति मंदिर के आज संध्याकाळी प्रसाद के आयोजन किए हैं. इसलिए ज़्यादा से ज़्यादा भक्त यहाँ पे आए और गणपति पापा का आशीर्वाद पाए. जय गणपति भगवान की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जय महाकालेश्वराय. जय शिवशंभो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा हर हर महादेव. 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 जय महाकालेश्वराय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. जय सियाराम. जय श्री
हाँ ठेवून दे तब तक उधर ही चलो बाहर के निकाल के बना देते हैं हाँ हे दादा जरा मला हात दे. हात दे. इकडे असं पक्का राहा. तुला पाय जरा काढू नको. तुझ्या पाय दादा या इनका एक व्हिडिओ निघाला इनका एक व्हिडिओ निघाला हाँ तू बघू शकत नाही का काय रे दादा तुला काय प्रॉब्लेम आहे का तू बघू शकत नाही का हे बघतो मग मग काय त्रास होतो हे यांना उतरवतोय ना हां मग ओके ओके उतरवतोय तो मला नाही मग मला असं वाटलं म्हणजे पुण्याचा साजरा घेऊन यांचं उतरवतोय नाही मी धरते म्हातारी का बरं आली नाही अजून आएगी आएगी दादा इकडे तू जॉब करतो नोकरी करतो नाही शिकतोय कॉलेज तुला पुढे मोदी साहेबांनी जे कामं केलेली तुझ्या हिशोबानं तुला जेव्हा तू तुझं शिक्षण कंप्लीट होईल तुला तुझं मी मुकुट करू तर तुझं जे मत आहे कट झालं नहीं कट नहीं तुझं जे मत आहे तू कोणाला देशील मोदी साहेबांसारख्या व्यक्तीला देशील का राहुल गांधीसारख्या व्यक्तीला देशील 2 शब्द काय म्हणायचं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की मी सर्वसामान्य मी नोकरी सोडली मी स्वतः नोकरी सोडलेली नोकरी सोडायचं कारण का की मोदी साहेबांनी सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या गोष्टी केल्या तर तुझा अनुभव सांग तुला 14 पासून तर आत्ता मग जे मोदी साहेबांनी जे कामं केलेले तुला कसे वाटतात थोडं मोठ्यानं बोल समोर काम तर चांगलं आहे त्यांचं हां बोला बाबत काय थोडं अडचण आहे हां म्हणजे घरची परिस्थिती घरच्या परिस्थितीमुळे हां तर हे जे आता आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहे आता जे जरांगे उभे जरांगे हा जरांगे ना हा डुप्लिकेट माणूस आहे हा कोण आहे डुप्लिकेट माणूस आहे हा फक्त लोकांना फसवण्याचं काम करतोय याच्या भरोश्यावर जायचं नाही मी मराठा आहे मला 15,000ची नोकरी होती सोडून दिली मी फक्त जो व्यक्ती चांगले कामं करतो त्या व्यक्तीलाच मानतो आज मोदी साहेबांच्या मागं कोणी प्रपंच आहे का त्याला कोणाला द्यायचं आहे का तो सगळ्यांसाठी करतोय ना सगळं मग तुझा तू अनुभव सांग की त्या व्यक्ती तो व्यक्ती कसा आहे त्यांनी कामं कसे केले किंवा राममध्ये कामं केले वगैरे तर त्याचा अनुभव सांगतो कामं चांगलं केलेलं आहे मोदी साहेबांनी तसं काही नाही चांगलं आपल्यासाठी केलेलं आहे त्यांना थोडं मोठ्याला कोणत्या गावात आहे तुम्ही इकडं उपेंद्रनगरला आहे मी प्रॉपर गाव कोणतं प्रॉपर तालुका शिरपूर जिल्हा धुळे मी राहणार तिकडचं आहे अच्छा घरची परिस्थिती सर्वसामान्य परिस्थिती दादा मला फडणवीस साहेबांनी म्हणजे एक कॅमेराद्वारे एक सांगायचं आहे मी खूप स्वतः कार्यकर्ता आहे मला एक छोटी गोष्ट सांगायची की असे जे काही कार्यकर्ते की त्यांची परिस्थिती खूप साधारण आहे हा जो जरांगे पॅटर्न आलेला आहे ना मी मराठा आहे लाखो मराठी आहे की असे लोक विश्वास ठेवते त्या जरांगेवर कारण का आम्ही एकाच गोष्टीला मानतो सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास लाखो करोड लोकांना नोकऱ्या पाहिजे लाखो लोक करोडांना नोकऱ्या देण्यासाठी लोक खालून पैसे देतात त्यावर नोकरी घेतात 10वी पास 8वी पास हे सर्व मोदी साहेबांनी आज बंद केलेलं आहे म्हणून आजच्या याच्यामध्ये आपण जे कामं करतो हे फक्त एक देखावा म्हणून केलं नाही पाहिजे इथून केलं पाहिजे इथून जे कामं होतात ना ते सक्सेस होतात म्हणून सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास थोड्या गोष्टीला वेळ लागेल पण फडणवीस साहेब असेल
आपले एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, हे कामं मराठा असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, सर्वांना ते प्रत्येक गोष्ट भेटत जाते. नोकरी असो, शिक्षणामध्ये सवलत असो, ओबीसीमध्ये कोणत्या पण गोष्टी असो, त्यांनी जात म्हणून कधी विषय काढलेलाच नाही. जरांगे पॅटर्न हा आत्ता आलेला पॅटर्न आहे. याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. फक्त आपल्या कामावर, आपल्या मेहनतीवर आणि आपल्या विश्वासावर तुम्ही विश्वास ठेवत जा. प्रत्येक गोष्ट आपली सक्सेस होत जाणार. म्हणून मी इथून जाणार ना आज आमच्या विखे साहेबांना भेटायला, तर विखे साहेबांनी एकच रिक्वेस्ट करणार की दादा फक्त तुमच्या आशीर्वादानं मला मोदी साहेबांवर फक्त भेट घालून द्या. माझे काही इच्छा आहे, काही स्वप्न आहे, जे माझी पूजा घालायची इच्छा आहे ते मला फक्त मोदी साहेबांबद्दल द्या. मला फेमस होण्यासाठी किंवा मला मार्केटिंग करण्यासाठी किंवा मला मंत्री होण्यासाठी मला पुढे जायचं नाही. मला काहीच लागत नाही. मी सर्व फक्त मोदी भक्त आहे. म्हणून जय सियाराम. काही चुकलं असेल मित्रांनो तर क्षमा करा. पुन्हा एकदा मी गणपतीच्या लाख या परिवाराला, पूर्ण परिवाराला, आमच्या परिवाराकडून गणपतीला लाख शुभेच्छा. जय सियाराम. आता मी मोठी दोन चाललो आहे. असे काही जगात लोक आहे की कुठलं दान करतात, कुठे आणि असे पण काही लोक आहे की पाच पोताला कीड लागते पण खर्च करत नाही. हाँ, न्यूज़पेपर में देखेंगे, न्यूज़ पे देखेंगे, आप न्यूज़ चैनल पे देखेंगे. मावशी मी तुम्हाला मोकळा सांगतो, आमच्या आईचं वय काही जास्त नाही, पण आम्ही स्वतःसुद्धा फॉर्म भरला नाही लाडकी बहीण योजनेचा. का भरला नाही? अशा इतक्या स्त्रिया आहेत की त्या भाड्याच्या घरात राहतात, त्यांना पैसे भेटतात तरी त्यांनी पैसे घेतलेले नाही. कारण का त्या पैशामधून गोरगरिबांना, आंधळ्यांना, पांगळ्यांना, ज्यांना खरंच गरज आहे आश्रममधल्या लोकांना, तुम्ही त्यांची सेवा करा. त्याच्या हे जे आपले मोदी साहेब हा व्यक्ती 2014 पासून लोक ओळखायला लागले. पण त्यांना जेव्हा त्यांची आई एक्सपायर झाली ना दादा, मोदी साहेबांची आई एक्सपायर झाली ना, हा तो राहुल गांधी, त्यांच्या आईवर सुद्धा टिप्पणी करीत त्यांनी. माणूस जेव्हा मरतो ना तो लोक त्याच्या कंद्याला कंदा लावतात. पॉलिटिक्स करत नाही, तिथं राजकारण करत नाही. राजकारण करण्याचा काय विषय आला मला सांगा ना तुम्ही. आज तुमच्यासारख्या, तुम्ही मला स्वतः बोलले दादा जेव्हा तू मोदी साहेबांकडे जाशील ना तर मोदी साहेबांना फक्त एक माझा मेसेज आहे की आमच्या सारख्यांना मदत करा. का तुम्हाला पैसे पाहिजे का, गोष्टी पाहिजे का, फक्त आधार पाहिजे, गाडी पाहिजे, ज्या गाडीनं तुम्ही येऊ शकता. आज तुम्हाला बघा इथून उतरायला सुद्धा तुम्हाला किती अडचण आली बघ. बळबळ घेऊन जायचं, बामण बाबा बळबळ न्यायचं. बामण बाबा नव्हतं तसं मी मध्ये गेले नाही, ती चालत गेले तेव्हापासून आज गेले. हा व्हिडिओ ना एक दिवस तुम्ही बघशा, मोदी साहेब सुद्धा बघा नाही. माझं स्वप्न आहे, मी माझ्या फेमस होण्यासाठी आलेलो नाही. बाप्पाकडे मी फक्त एक मागणं का, मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. फक्त हा जो परिवार आहे ज्यांना खरंच आधार ज्यांना गरज आहे अशी तुम्हाला सेवा करायची. मला नक्की लागत नाही. अरबल पवारांनी मला एवढं मोठं दिलेलं आहे. हात मागायचं, हेच मागतं, हेच मागायचं. बाप्पाला फक्त काय तुम्हाला एवढं अभी बजेगा ना, अभी बजेगा. एकोणतीस मिनिटाचा व्हिडिओ बनला मग